नाही ओरडलोय, पण अशी मारामारी वगैरे नाही केली आहे मी. मुलीसाठी नाही केली आहे डेफिनेटली. मित्रांसाठी मित्रांसाठी बऱ्याच वेळा केली आहे. आम्ही मालिकेचं शूट करण्यामध्येच इतके बिझी आहोत सध्या की बाकी दुसरं काही दिसत नाही. वी आर फॉर्च्युनेट इनफ की तुम्हाला ही जोडी आवडतीये आणि आमचं काम आवडतंय, आमची मालिका आवडतीये. सो वी आर थँकफुल. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघतोय की एक संगीत सोहळा पार पडतोय आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत काव्य आणि जीवा आहे. कसे आहात? मस्त. काय सांगाल, किती एन्जॉय करतायत हे सगळं? अरे खूप मजा येते, खरंच खूप मजा येते. आणि मुळात संगीत सोहळा साधासुद्धा नाही आहे, महासंगम होतोय संगीत सोहळा. ठरलं तर मग ही मालिका आणि आमची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पूर्ण दोन्ही टीम्स एकत्र आहेत आणि खूप दिवसांनी खरं तर म्हणजे आम्हालाही असा भेटण्याचा, एकमेकांना भेटण्याचा योग येतो, त्यामुळे मजा येते. काय सांगणार, अशा दोन मालिका जेव्हा एकत्र शूट करतात ना तेव्हा अजून धमाल मस्ती असते, कारण की तुम्ही कधीतरी भेटता आणि आता या निमित्ताने एक दोन दिवस काय होईना सेटवर एकत्र असता. किती एन्जॉय करतोय? नाही खूप एन्जॉय करतोय. जसं की डान्स होता आमचा, सो आम्ही सेटवरच रिहर्सल करत होतो आणि आज जाऊन येऊन इथे आम्ही परफॉर्म केलंय सगळ्यांसमोर. खूप छान वाटलंय. त्यात माझे वन ऑफ द फेवरेट डिरेक्टर सचिन गोखले शूट करायला होते, सो मला अजून छान मज्जा आली. सगळेच भेटतात, सगळ्या समोरच्या सेटवरची माणसं भेटतात, एकत्र त्यांच्यासोबत गप्पा होतात. जसं तू म्हणालीस तसं बऱ्याच म्हणजे हे होत नाही, फक्त अवॉर्ड्सला वगैरे शक्यतो भेटतो आम्ही वगैरे. सो छान धमाल मस्ती, मजा येते. पण खूप सुंदर दिसते. यात काही स्वतःचा टच असा दिलायस? असं काही नाही, माझा मेकअप मीच करते आणि हेअर का मी आणि माझी हेअर दिदी मिळून काहीतरी ठरवतो आणि करतो. एक जनरल एक. पण जीवा नेहमी तुला कॉम्प्लिमेंट देत असतो सिरियल मध्ये किंवा जेव्हा इतकं फ्रेम करतो. विवेकने काही कॉम्प्लिमेंट दिली? तो नेहमीच कुठलाही मी ड्रेस घातला ना तरी एक तो सांगतो, म्हणजे जर दिसत नसेल चांगलं तर तेही तो सांगतो, पण तसं ते फार कमीच सांगतो, पण तो असं देत असतो कॉम्प्लिमेंट्स. हां, पण एक सीन मध्ये तू गुंडांना मारलेलं, असं खऱ्या आयुष्यात कधी झालंय की कोणाला वाचवण्यासाठी किंवा असं कोणत्या मुलीसाठी कोणावर ओरडलायस किंवा मारामारी झाली? असं नाही ओरडलोय, पण अशी मारामारी वगैरे नाही केली आहे मी. मुलीसाठी नाही केली आहे डेफिनेटली. मित्रांसाठी बऱ्याच वेळा केली आहे. पण लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यू केलेला बोटवर, तेव्हा असं झालेलं की दोघांचं लग्न कधी करायचं किंवा कसं होणार हे सगळं सुरू होतं. आत्ता तरी काही प्रोग्रेस आहे की काहीतरी पाऊल उचललीत की आता लग्न करूयात आपण खऱ्या आयुष्यात? ते सगळं तुम्हाला मालिकेतच बघायला लागणार आहे, कारण खऱ्या आयुष्यात म्हणते. खऱ्या आयुष्यात नाही, खऱ्या आयुष्यात ते नाही का, ते आता बघू. आता सध्या मालिकेवरती भगवून न्या तुम्ही. खऱ्या आयुष्यातलं काही आत्ता इतक्यात तरी काही माहीत नाही. लेट्स होप. नाही अजून काहीच नाही, कारण गेले आपण लॉन्चिंगला आय गेस डिसेंबरला भेटलो होतो, 14 की 15 डिसेंबरला. सो हार्डली आता 1.5 महिना झालाय आणि आम्ही मालिकेचं शूट करण्यामध्येच इतके बिझी आहोत सध्या की बाकी दुसरं काही दिसत नाही. सो आणि झाल्यावर कळेलच की तुम्हाला. पण जीवा आणि काव्याची लव्ह स्टोरी अजून आम्हाला किती फुलताना दिसणार आहे की कधीच मध्ये ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत? नाही ऑफकोर्स, मालिका म्हटली की ट्विस्ट अँड टर्न्स हे आलेच, त्याशिवाय लोकांनाच आवडत नाही ती मालिका. जर ती सिम्पल एकदम साधे सोप्या सरळ रेषेत चालत असेल तर. आणि ते लवकरच बघायला मिळतील तुम्हाला. खूप इंटरेस्टिंग गोष्टी असणार आहेत, कारण आम्हाला सांगितल्यावरच आम्ही खूप एक्सायटेड आहोत ते प्ले करण्यासाठी. सो लोकांना तर खूप आवडणार आहे. पण ताई आणि दादा यांचं जे लग्न आता होत आहे त्याची तयारी किती झाली आहे? हे काय बघतीसच ना तू. तयारी खूप जोरात चालू आहे. आता बघू कसा होतोय लग्न सोहळा. ओके, पण लग्न सोहळ्यात तुमचा काही स्पेशल डान्स असणार आहे? हो ऑफकोर्स, दोघांचाही आमच्या डान्स आहे आणि खूप छान डान्स आहे. ठरलं तर मगची टीम आहे, सो तेही आहेत आमच्या बरोबर. तर नक्की काय काय असणार आहे यासाठी तुम्हाला तो संगीत सोहळा बघावा लागेल. किती प्रॅक्टिस केलेली डान्ससाठी?
केली बरीच. आणि तेही म्हणजे आम्ही सेटवरतीच प्रॅक्टिस करत होतो. मी एक दिवस रिहर्सलला जाऊन आले होते, पण जसं जसं 2 सीनच्या मध्ये वेळ मिळतोय तसं तसं आम्ही आपलं रिहर्सल करत होतो. आम्ही काही ब्लॉग्स पाहतो जे तू टाकत असते की अरे पोस्ट करते की आम्ही आज असं केलं तसं केलं, किंवा आउटडोर शूट, रील्स करण्याचा कधी योग येतोय? अगं आतापर्यंत एकही तरी मी आणि विवेकने एक रील केलेला आहे, पण अजून तो योग काही जुळून आलेला नाहीये, पण लवकरच तोही योग जुळून येईल. प्रेक्षकांना ही जोडी आवडते, किती कमेंट्स येतात, किती DMs येत आहेत? खूप कमेंट्स आल्या आहेत, खूप DMs आलेत, आणि वी आर फॉर्च्युनेट इनफ की तुम्हाला ही जोडी आवडतीये आणि आमचं काम आवडतंय, आमची मालिका आवडतीये. सो वी आर थँकफुल. पण आम्हाला काहीतरी हिंट द्याल की प्रेक्षक अजून आतुर होतील हे बघण्यासाठी? नाही, हिंट म्हणजे तुम्हाला जेव्हा आमचा शो येणार तेव्हा पहिला प्रोमोज तुम्हाला बघायला मिळाला आहे, सगळ्या हिंट्स तुम्हाला त्यातच क्लिअर झाल्या आहेत. सो पण ते नेमकं कसं घडणार आहे, मग त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग असं आहे की पुढे जाऊन नेमकं काय होणार आहे, ह्यातच सगळी गोष्ट आणि ह्यातच खरा इंटरेस्ट आहे. सो त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. थँक्यू सो मच आणि मजा आली. येस, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.